हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आहे. तर आज आपण वर्ग समीकरण सोडवणार आहोत. 6x वर्ग अधिक 21x वजा 12. अगोदर काय करायचं? 6 गुणिले 12 करायचे. 12 संग 72. हां, आणि इकडे बघायचं चिन्ह वजा आहे. इथे अधिक आहे, इथे वजा आहे. इथे काही नाही म्हणजे अधिक वजाबाकी. मग आता वजाबाकी करायला पाहिजे. अधिक 21 यायला पाहिजेत. अवयव पाडायचे पहिले. 72चे अवयव. 72चे अवयव बघा. 1 गुणिले 72 72. आता 72 आणि वजाबाकी करून येतं का? 71 राहणार. मग आता 2ने भागून बघा. 2 बेत्रिक 6 आणि 1 राहिला बेसक 12. 36मधून 2 गेले तर किती राहतात? 34 राहतात. मग 3ने बघूया. 3 गुणिले हे 72 भागिले 3. 3 दुने 6, 3 चोक 12. 24मधून 3 गेले तर 21 राहतात, होय ना? मग आपण ते अवयव घेऊया, 24 आणि 3. आता अधिक 21 यायला पाहिजेत, म्हणजे हे मोठा जो अवयव आहे त्याला अधिकचं चिन्ह द्यायचं. आता लिहून घेऊया. 6x वर्ग अधिक 24x 6x वर्ग अधिक 24x. आता वजाबाकी म्हणून वजा 3x. आणि वजा हे आहे तेच, फक्त इथे आपण हे 24x आणि वजा 3x घेतले. वजा 12. आता काय करू शकतो आपण? 2 गट पाडायचे. इथून इकडे ते 72चे जे 2 अवयव पाडले ते दोन्ही गटात एक एक अवयव जायला पाहिजे. 24 आणि हे 3. आता काय करू शकतो? हे x वर्ग म्हणजे 2x 2 वेळा आहेत x, आणि इथे x कॉमन आपल्याला हा x आहेच. इथे 6 आहेत, इथे 24 आहेत. 6च्या पाड्यात 24 आहेत का? आहेत. 6 चोक 24, म्हणजे आपण 6 बाहेर काढू शकतोच. 6x. दोघातला x बाहेर काढला. आता आतमध्ये इथे काय राहिला? इथेतला x इकडे गेला, एक x राहिला. x अधिक 6 चोक 24, मग हे 4 राहिले इथे. आता हे वजाचं चिन्ह आहे तसंच. आता बघा, इकडे x नाही आहे, पण 3 आहेत. इथे 3 चोक 12, मग 3 आपण बाहेर घेऊ शकतो. 3 घेतले बाहेर. कंसात काय राहणार? हा x राहणार, आणि इकडे वजा आहे आणि इकडे वजा आहे. कंसात घालणार म्हणजे गुणाकार. आता आपण भागाकार करणार आहोत, पण कंसात म्हणजे गुणाकार असतो. मग गुणाकार आणि भागाकारात वजा वजा काय होतं? अधिक होतं. मग अधिक 3 चोक 12 4 झाले. दोन्ही कंस बघा समान झालेत, म्हणजे आपलं गणित बरोबरच आहे. आता 6x एका कंसात 6x वजा 3, आणि हा एक कंस 6x वजा 3 एका कंसात, आणि दुसऱ्या कंसात हा एक कंस x अधिक 4. आता बघा 6x एवढं झालं. अजून पुढे असं लिहू पण शकतं, x वजा 3 बरोबर 0, आणि हा एकदा x अधिक 4 बरोबर 0. आता बघा 4 त्रिक 12, गुणाकार करा. बघा 4 त्रिक 12 12, आणि हे वजाचं चिन्ह. वजा आणि अधिक गुणाकारामध्ये काय असतं? वजाच असतं. मग 4 त्रिक 12 म्हणजे वजा 12 आहे. इथे आहेत ना? बघा आहेत. हे 6x आणि हे x, हे दोघांचा x चा गुणाकार. इथे 1 आहे. 6 1 6, आणि हे 2x, मग 6चा वर्ग म्हणतात. 2 वेळा x म्हणून हे 6x, आणि डोक्यावर हे 2 आहेत. 2 वेळा केला ना गुणाकार, हे 2 वेळा मिळवले, होय ना? म्हणजेच गुणाकार. x 1 x 6x, आणि इथे 1 म्हणजे 6 1 6, हे 6, आणि हे 2 वेळा आहेत म्हणून x आणि काढला, आणि त्याच्या डोक्यावर 2 लिहिले, म्हणजे 6चा वर्ग. आता बघा 6 चोक 24. बघा 6 चोक 24,
आणि 24मधून 3 गेले, अधिक 24 वजा 3 अधिक 21 येतात ना. बघा 21 आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे अधिक आहेत ना. म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.